आता 140 कोटी जनता जेव्हा आपली इंडियाची आहे, त्याच्यामध्ये जवळपास एक 40 ते 50 कोटीपर्यंत लोक ओव्हरवेट आणि ओबेज आहेत. तर वजन कमी करताना लोक नेमक्या चुका काय करतात? वजन कमी करताना लोकांना कसं वाटतं की आपण खाणं कमी केलं की आपलं वजन कमी. बरोबर. आणि ह्या बऱ्याचशा रील सगळीकडे व्हायरल होत आहेत, बरोबर हो. आहे की हे सूप घ्या, हे डिटॉक्स वॉटर घ्या. हा जो फंडा ज्यांनी त्यांनी लावला त्याचा सगळ्यात मोठा तोटा हा होतो की काही ठराविक कालाने, म्हणजे तुम्ही एक आठवड्यात 2 ते 3 किलो वजन त्या क्रॅश डाएटने कमी करा, पण बॉडीला कळतं अरे आपल्याला काही मिळतच नाहीये, म्हणजे आपल्याला धोका आहे, म्हणजे ती सर्व्हायव्हल मोड मध्ये जाते ओके. आणि ते काहीच कमी करू देत. हे उपवास बरेच लोक करतात, पण याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर उपवास फारच नित्य नियमाने पाणी पण पित नाहीत बऱ्याच हा. ठिकाणी, आणि दुसऱ्या ठिकाणी उपवासाच्या नावाखाली बेदम खाल्लं जातं, म्हणजे तेलकट तुपकट आणि शाबू बाहेर जे मिळेल ते खातात. उपवास हे जे फास्टिंग म्हणतो हे काही न खाता, म्हणजे अगदी कमी खाऊन जे ठरवून केलेली गोष्ट आहे ती वेट लॉस साठी नाही तर बॉडी क्लिनिंग साठी केलेली आहे की तुमच्या पोटाला आराम मिळावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. खूप लोक ब्लूबेरीच्या, अवोकाडोच्या, ह्याच्या त्याच्या एकदम फॅन्टसी मध्ये असतात की आम्ही बरोबर. ब्लूबेरी खाल्ली, आम्ही हे खाल्लो, आम्ही स्ट्रॉबेरी खाल्ली, पण तुमचं लक्ष जातं का त्या पेरूकडे? आता सगळीकडे पेरू अवेलेबल. बरोबर. मी जर तुम्हाला सांगितलं की हायेस्ट प्रोटीन असणारा फळ जर असेल तर ते पेरू. एकदा सकाळी असंच मॉर्निंग वॉकला करत येत असताना ते गवळ्यांचे ते बॉक्सेस असतात ना स्टीलवाले मोठे मोठे, मी बघितलेलं आहे त्यांनी त्याच्यात पाणी होतं डायल्यूट करायचं. कशावरती विश्वास ठेवाल? ती लसूण आणि डाळीची जी भाजी करतो ही कोलेस्ट्रॉल कमी करणारी भाजी असं म्हटलं तरी मी त्याला लेबलिंग देऊ शकते. तुम्ही माझ्याकडे भाजी आणून द्या, मी त्याला औषधाचं लेबल करू शकते. आपल्याकडे जे प्रोटीन 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 जे सगळेजण ओरडतात त्याची रिक्वायरमेंट जवळपास 30 ते 40% रिक्वायरमेंट कम्प्लीट व्यवस्थित करायची असेल तर तुम्ही अंड खाल्ला तर इझिली होते, बरोबर आहे. एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम आहे. बरोबर. हा, पण आता त्याच्यातून पण भीती निर्माण करतात लोक, पण येल्लो खायचं का? येल्लो मध्ये तर एक्सरसाइज न करता चान्सेस आहे का की कमी करता येईल? आता एक्सरसाइज तर तुम्ही बोलताच आहे, त्यात एक लक्षात घ्या. तुमचं वजन वाढलंय का, किंवा पोटाचा घेर कमी होत नाहीये, किंवा व्यायाम करायला अजिबात वेळ नाही, तर आजचा पॉडकास्ट फक्त तुमच्यासाठी. नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक, तुमचे स्वागत करतो TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर प्रणिता अशोक, ज्या एक MBBS MD PhD डाएट कन्सल्टंट आहेत. त्यांनी आतापर्यंत 40,000 पेक्षा जास्त लोकांसोबत काम केलेलं आहे. सक्सेसफुली त्यांचं वजन कमी करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. आज त्यांच्याकडून जाणून घेऊया एक सिक्रेट फॉर्म्युला जो तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये मदत करेल. चला तर मग सुरुवात करूया. मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. मी डॉक्टर प्रणिता अशोक. मी MBBS केल्यानंतर MD फिजिओलॉजीमध्ये केलं आणि मग PhD केलं न्यूट्रिशन आणि मेटाबॉलिझममध्ये. आणि त्यानंतर असं वाटायला लागलं की हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कारण कोरोनानंतर या गोष्टींना खूप महत्त्व यायला लागलं की प्रत्येकाची प्रतिकारशक्ती बरोबर. ही जर आपल्याला साथ देत असेल तरच तो माणूस त्याच्यातून तारून निघालेला आहे. खरं. त्यामुळे ही प्रतिकारशक्ती जर का आपल्याला आवश्यक जी मिळायची असेल तर आपली हेल्थ चांगली राहणं खूप गरजेचं आहे. आणि हेल्थ चांगली हवी असेल तर आपण आपल्या वजनाकडे पण लक्ष देणं तेवढंच बरोबर. महत्वाचं आहे. कारण हे सगळं रिलेटेड आहे तुमच्या वजनाशी, तुमच्या स्थूलतेशी. कारण आता 140 कोटी जनता जेव्हा आपली इंडियाची आहे, त्याच्यामध्ये जवळपास एक 40 ते 50 कोटीपर्यंत लोक ओव्हरवेट आणि ओबेज आहेत. बापरे. जी ओव्हरवेट आणि ओबेज आहेत त्यातल्यामध्ये पण आपल्याकडे डायबिटीसचं जे प्रमाण आहे ते 10 ते 15 करोड लोकांना डायबिटीस आहे आणि तेवढीच लोक न डायग्नोज झालेली किंवा प्री डायबेटिक असं आपण म्हणू शकतो. नुसतंच डायबिटीस नाही तर त्याच्याशी थायरॉइड रिलेटेड येतं, बरोबर. त्याच्याशी येतं PCOD रिलेटेड येतं, स्लीपशी रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत ते त्याच्याशी रिलेटेड येतात. कॅन्सर बरेचसे ओबेसिटीशी रिलेटेड आहेत. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्याशी निगडीत आहेत त्या मुळाशी आपण घाव घालावा असं वाटलं होतं. म्हणून मग न्यूट्रिशन आणि मेटाबॉलिझम मध्ये PhD केल्यानंतर स्पेशल डाएट क्लिनिक असं सुरू केलं की ज्याचा मेन उद्देश डाएटशी रिलेटेड ज्या गोष्टी आपल्या हेल्थशी रिलेटेड असतात, डाएटशी रिलेटेड आहेत, त्या आपल्याला कमी करता याव्यात. आणि म्हणून हे डॉक्टर प्रणिताज डाएट क्लिनिक असं मी सुरू केलं आणि त्याच्यामध्ये आता जवळपास आम्ही एक 40,000 लोकांपर्यंतचा डेटा आहे आपल्याकडे
की आपण त्यांची वजनं, त्यांचे आजार, त्यांचा डायबिटीस, त्यांचा थायरॉइड, त्यांचं पीसीओडी हे सगळं कमी करू शकलोय क्या बात. फक्त आहारात बदल करून. कारण खूप सुंदर. एक्झरसाइज हा पार्ट आपण ठेवतो तो 80% डाएट आणि 20% एक्झरसाइज या पॅटर्न प्रमाणेच जातो, की जेणेकरून ते सस्टेनेबल राहिलं पाहिजे. कारण 2 महिने जिम केली आणि जिम सोडून दिली, की आहे तसंच परत येणार. बरोबर. किंवा कुठलाही विगरस एक्झरसाइज थोडे दिवस होतो. तो बंद झाला, की ते परत येतं. असं न होण्यासाठी तुम्ही 80% डाएटरी गोष्टी घ्यायच्यात आणि 20% त्याला तुम्हाला व्यायामाची जोड द्यायची आहे. आणि त्याबरोबर तुमची झोप, तुमचा ताणतणाव याचं मॅनेजमेंट करू लागलात, तर मला नाही वाटत काही आजार शिल्लक राहतील म्हणून. खूप छान उत्तर मॅम. मला एक विचारायचं की बेसिकली आता YouTubeचा जमाना आहे. हं. बरीच लोक YouTubeचे व्हिडिओ बघून Yes. काहीतरी एक ट्रायल एरर करत असतात आणि त्याचे साईड इफेक्ट पण होतात. म्हणजे बऱ्याच प्रेग्नंट मी 1-2 व्हिडिओ बघितले ज्याच्यामध्ये त्या योगा करण्याच्या नादामध्ये मग त्यांना ते खूप Yes. महाग पडलं सगळ्या गोष्टी. तर वजन कमी करताना लोक नेमक्या चुका काय करतात? वजन कमी करताना लोकांना कसं वाटतं, की आपण खाणं कमी केलं, की आपलं वजन कमी होणार. बरोबर. आणि ह्या बऱ्याचशा रील्स सगळीकडे व्हायरल होतात, बरोबर आहे? हो. की हे सूप घ्या, हे डिटॉक्स वॉटर घ्या किंवा फक्त एक ॲपल खायचं सकाळी, दुपारी आपलं काहीतरी एखादं सूप प्यायचं. ताक प्या. हां, ताक प्या आणि एवढ्यावरती म्हणजे तुमचं कॅलरी कमी झाला, की वजन कमी येणार. हा जो फंडा ज्यांनी त्यांनी लावला त्याचा सगळ्यात मोठा तोटा हा होतो, की काही ठराविक कालाने म्हणजे तुम्ही 1 आठवड्यात 2 ते 3 किलो वजन त्या क्रॅश डाएटने कमी करा. पण बॉडीला कळतं, अरे आपल्याला काही मिळतच नाहीये. हं. म्हणजे आपल्याला धोका आहे. म्हणजे ती सर्व्हायव्हल मोडमध्ये जाते ओके. आणि ती काहीच कमी करू देत नाही. अच्छा. असं बऱ्याच वेळेला होतं, की पहिल्यांदा सुरुवातीला उतरते पटपट, पटपट आणि नंतर ते थांबतंय किंवा जे कमी होतंय ते मसल कमी होतंय, स्नायू कमी होतायत, तुमची हं. शक्ती कमी होतीये, पण फॅट कमी होत नाहीये. हं. कारण फॅट हे स्टोरेज म्हणून घेतलं जातं. आपल्याला इमर्जन्सीला वापरण्यासाठी बॉडी फॅट वापरते. बरोबर. इमर्जन्सी कधी कळणार आहे त्याला, की जेव्हा तुम्ही काहीच खात नाहीये, मग तेव्हा हं. ते फॅट स्टोअर करून ठेवतो बॉडी. बॉडी फॅट लूज करत नाही आणि त्याच्यामुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज खूप जास्त प्रमाणात यायला लागतात. हं. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणजे काय, की त्यामुळे काय व्हायला लागतं, तुमचं मेटाबॉलिझम पहिल्यांदा ठप्प होणार. हं. बरोबर. समजा दर महिन्याला तुम्हाला ₹20,000 येतायत आणि तुम्हाला वाटतंय, की या महिन्यात आपल्याला ₹5,000 येणार आहे. हं. म्हणजे खातोय आपण खूप कमी ना, तर तुम्ही काय करणार, ते साठवण्याचा प्रयत्न करणार की बरोबर. खर्च करणार? हं. तुम्हाला कळतंय, की तुमच्याकडे येत नाही, तर तुम्ही खर्च करणार का? नाही. याला सर्व्हायव्हल मोड म्हणतात आणि त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम आधी कमी व्हायला लागतं. ओके. तुमचं मेटाबॉलिझम स्लो झालं, की तुमचा वेट लॉस स्लो होऊन जातो. हं. बरोबर आहे. त्याबरोबर तुम्हाला डेफिशियन्सीज यायला लागतात. म्हणजे तुमची कॅल्शियमची डेफिशियन्सी येणार, तुम्हाला प्रोटीन कमी झाल्यामुळे तुमचं हेअर लॉस व्हायला लागणार, तुमची स्किनचा ग्लो जाणार, तुम्हाला वीकनेस यायला लागणार. तुम्हाला वाटतं, की अरे मला चक्कर येतेय, काहीतरी वेगळंच होतंय, वीक फील होतंय, मला रोजची कामं उरकत नाहीयेत करायला. हे अशा सगळ्या गोष्टी त्या क्रॅश डाएटनी म्हणजे जेवढं क्विक आपण जेव्हा कमी करायला जातो, तेव्हा क्विक आपल्याला डॅमेज पण सुरू होतात. हं. त्याच्यामुळे क्रॅश डाएटच्या शक्यतो कोणी मागे जाऊ नये आणि जायचं असेल तर खूप सायंटिफिक गाईडन्स घेतलत, तर तुम्हाला त्याचा तोटा होणार नाही. कारण तुमच्या डेफिशियन्सीज जेव्हा तयार होतात, तेव्हा त्याचे तोटेच व्हायला लागतात. हं. आणि मग परत भरून काढण्यासाठी तुमचे क्रेव्हिंग्ज वाढतात. हं. म्हणजे जर तुम्ही आधी 2 की 4 काय 5 किलो वजन कमी केलं असेल, तर परत तुमचं 7 किलो वजन वाढणार. बाप. कारण बॉडी सप्रेशन मोडमध्ये इतकी जाऊ शकत नाही. हं. कारण हार्मोनल बॅलन्स सगळे बिघडलेले जातात. हं. म्हणजे तुमचा लेप्टिन जो आहे, तो वाढायच्या ऐवजी कमी होतो. लेप्टिन म्हणजे काय? तर सटायटी हार्मोन आहे. तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला जे छान वाटायला पाहिजे ना, तो हार्मोन कमी व्हायला लागतो. हं. तुमचं ग्रेलिन, कॉर्टिसॉल जे स्ट्रेसमध्ये हं. येतात, हो. हे हार्मोन वाढायला लागतात. त्याच्यामुळे बॉडी क्रेव्हिंग्ज वाढतात. तुम्ही पटापट, पटापट, पटापट खायला लागता. हा प्रत्येकाला आलेला अनुभव असेल. त्याच्यामुळे क्रॅश डाएट ही गोष्ट अंडर गाईडन्स केली, तरच ती योग्य ठरू शकते. तुम्ही तुमच्या मनाने कॅलरीज कमी केल्यात, हं. तर कॅल्शियमची डेफिशियन्सी होतीये, हाडं ठिसूळ व्हायला लागतात. आयर्नची डेफिशियन्सी होतीये, ॲनिमिया व्हायला लागतो. तुम्हाला लवकर थकवा यायला लागतो. तुमचे केस गळायला लागतात. तुमची स्किन ग्लो जातो. आपण लगेच म्हणतो बघा त्या पेशंटला, हं. "अरे काहीतरी आजारी-बिजारी पडलाय का? असं का वाटतंय?" हे जे होतं हे क्रॅश डाएटने होतं. आणि म्हणून याच्या भानगडीत पडू नये आणि याचे लाँग टर्म हे खूप दिवस केलं तर तुम्हाला थायरॉइड इम्बॅलन्स होतो. ओके. तुम्हाला पीसीओडीचा त्रास होऊ शकतो. तुमचे पिरियड्स इरेग्युलर होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींमुळे परत तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स वाढायला लागतो. तुम्हाला प्री डायबेटिक, डायबिटीज सारख्या गोष्टी पण यायला शकतात. बापरे! यालाच पकडून माझ्या डोक्यात असं येतं, की उपवास बरेच लोकं करतात. पण याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर उपवास फारच नित्यनियमाने पाणी पण पित नाहीत बऱ्याच हां. ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी उपवासाच्या नावाखाली की बेदम खाल्लं जातं. म्हणजे तेलकट, तुपकट आणि शाबू बाहेर जे हं. मिळेल ते खातात
आणि ते एक्स्ट्रा होतं असं. तर याचं तुमचं ऑब्झर्वेशन काय? म्हणजे जी लोकं उपवास करतात. उपवास हे जे फास्टिंग म्हणतो, हे काही न खाता म्हणजे अगदी कमी खाऊन जे ठरवून केलेली गोष्ट आहे, ती वेट लॉससाठी नाही, तर बॉडी क्लीनिंगसाठी केलेली आहे, की तुमच्या पोटाला आराम मिळावा, हा हं. त्याच्या मागचा उद्देश असतो, की जे काही आत्तापर्यंत तुमचं काही पोटामध्ये जे काही साठलेलं आहे, हे सगळं हळू-हळू ते झाडून काढत असतं. काही पुढचा लोड आला नाही, तर आधीचा लोड कमी करेल ना. बरोबर. पण जर तुम्ही उपवासाच्या नावाखाली साबुदाणा खाल्ला, नंतर वरईचा भात खाल्ला, हे अजून जड असणारे पदार्थ खाल्ल्यानंतर त्या पोटाला जास्त डायजेस्टिव्ह सिस्टमला जोर लागतो हं, हं. आणि त्या उपवासाचा हेतू साध्य होत नाही. ओके. उपवासामध्ये तुमचे सगळे जे फ्री रॅडिकल्स वगैरे असतात, हं. हे कमी झाले पाहिजेत. हं. बरोबर आहे? शुद्ध झालं पाहिजे आपण म्हणतो ना ते. त्याच्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटायला पाहिजे. पण आपल्याकडे उपवासाची कन्सेप्ट म्हणजे जे पदार्थ ठेवले जातात, त्याच्यामुळे उलट आपण पोटाला जास्त लोड देतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला त्रास व्हायला लागतात त्या गोष्टीचे. बरोबर. एरवी आपण खात नाही, पण हं. उपवासाच्या नावाखाली खातोय, पण ते पदार्थ जड आहेत. उपवास करायचा असेल तर तुम्ही सकाळी लिंबू पाणी घेऊ शकता. थोडेसे मूठभर ड्रायफ्रूट घेऊ शकता. 2 फळं दिवसातून तुम्ही डिव्हाईड करून घेऊ शकता. राजगिरा खूप हलका असतो. राजगिऱ्याचं थालीपीठ वगैरे अशा छोट्याशा गोष्टींनी तुम्ही ते जर का केलं, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. दही खाऊ शकता हं. त्यावेळेला, ताक पिऊ शकता त्यावेळेला. हलकं पचणाऱ्या गोष्टी खाल्ल्यात तर देवाला हवाय तो उपवास मिळेल. करेक्ट. म्हणजे शुद्धीकरण केलं जाईल. पण आत्ताच्या उपवासाच्या मध्ये उपवासाची थाळी मिळायला लागली आहे. हो. रेग्युलर थाळीपेक्षा सुद्धा जास्त डायबिटीज पदार्थ. वाढवणारी, हो. जास्त शुगर वाढवणारी अशी ती थाळी तयार झाली आहे. मग तो उपवास करायचा की नाही हे तुमच्या हातात आहे. पण आता आपण ज्यावेळेस आहाराला बोलतोय मॅम, पण बाहेर असं मिळतच नाही ना, सगळीकडे केमिकल्स आहेत किंवा आपण भाज्या खायला म्हटलं तर त्याच्यावर पण केमिकल्स आहेत. फळं खायची म्हटलं तर आपण ऐकतो की हे केमिकल वापरून ते पिकवलंय, हे केलंय, ते केलंय. मग याच्यामध्ये पर्याय काय? म्हणजे इंडियन डायट प्लॅन कसा असावा, जो एका सामान्य व्यक्तीला सहज शक्य आहे फॉलो करणं? नाहीतर असं होतं की बऱ्याच वेळेस हे फळ खा, ते फळ मिळतच नाही. अशा पद्धतीची ऑर्गॅनिक भाजी खा, ते मिळतच नाही. इझिली अवेलेबल असलेला डायट प्लॅन काय आहे आपल्या लोकल लोकांसाठी? बाहेर पडल्यानंतर तुम्हाला भाजीवाले मिळतात. हो. बरोबर आहे की नाही? भाजीवाल्यांकडे जे अवेलेबल असेल ना, ते तुमच्या पोटासाठी योग्य आहे. ओके. तुम्ही तुमच्या Blinkitवरून एवोकॅडो ऑर्डर करणं, हं, हे अजिबात योग्य नाहीये. कारण ते तुमचं फळच नाहीये. हं. तुम्ही जेव्हा भाजीवाल्याकडे जाल, तेव्हा त्याच्याकडे सगळं लोकल अवेलेबल असतं. बरोबर. त्या बरोबर आहे. सीझनमधलं. त्या सीझनमधलं तिथे पिकणारं, आजूबाजूला पिकणारं असं तिथे जे अवेलेबल असतं, ते तुमच्या पोटासाठी योग्य आहे. बरोबर. उदाहरणार्थ सांगते, की खूप लोकं ब्लूबेरीच्या, अቮकाडोच्या, ह्याच्या त्याच्या एकदम फॅन्टसीमध्ये असतात, की आम्ही बरोबर. ब्लूबेरी खाल्ली, आम्ही हे खाल्लं, आम्ही स्ट्रॉबेरी खाल्ली. पण तुमचं लक्ष जातं का त्या पेरूकडे? आता सगळीकडे पेरू अवेलेबल. बरोबर. मी जर तुम्हाला सांगितलं, की हायेस्ट प्रोटीन असणारा फळ जर असेल, तर ते पेरू आहे. हो. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा हायेस्ट अमाउंटला आहे. म्हणजे जर का तुम्ही आवळा घेतला, तर एक आवळा तुमच्या 3 दिवसाची रिक्वायरमेंट कंप्लीट करतो व्हिटॅमिन सीची. ओके. पण एक पेरू पण तेवढीच एका दिवसाची रिक्वायरमेंट पण पेरूमध्ये तुम्हाला प्रोटीन मिळतंय, फायबर मिळतंय, लेप्टिन मिळतंय, जे आता मी उल्लेख केला. एक लक्षात ठेवा, भूक भागल्याचं समाधान देणारे हार्मोन जे आहे, लेप्टिन, ते तुम्हाला पेरूमध्ये पण मिळतं. त्याचा ओके. ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी आहे. म्हणजे ते तुम्ही डायबिटीजमध्ये पण खाऊ शकता. सो हा पेरू याला तर मी म्हणेल तुमच्या आंब्याचा दर्जा जर दिला, तरी तो योग्य आहे. ओके. त्याच्यापेक्षाही हे पेरू, हे फळ अतिशय गुणकारी, तुमच्या पोटाला छानपणे मदत करणारं, तुमच्या वेट लॉसला मदत करणारं, डायबिटीजमध्ये चालणारं आणि आपल्याला लोकली अवेलेबल होणारं फ्रूट जे आहे, हे उत्तम फ्रूट आहे, असं ओके. मी म्हणेन. त्याच्यामुळे जे लोकल अवेलेबल मिळतं, भाजीवाल्याकडे जाऊन भाजी घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळेल. ऑनलाईन ऑर्डर करण्याच्या नादात तर आपल्याला माहिती नाहीये हं, कुठून आलंय आणि काय आलंय. समोरासमोर भाजी घेण्याची मजा आहे ना, ती ऑनलाईनमध्ये येत नाही. कारण मी एकदा मागवलं होतं तुम्हाला सांगते, अ, कढीपत्ता, मेथी अशा गोष्टी एखाद्या वेळेला आपल्याला इमर्जन्सी असेल तर पण आपल्याला जो फ्रेशनेस हवाय तो त्याच्यात नसतो. पण भाजीवाल्याकडे भांडून आपण, "अरे चांगली भाजी दे रे, ताजी भाजी दे रे." हे जे आपण म्हणतो ना, हे तिथून आपल्याला मिळतं. बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला सोर्स जर माहिती नसेल, तर तुम्ही भाजीवाल्याकडे जाऊन लोकल अवेलेबल गोष्ट ही जर घेतली, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो. कारण शेवटी आपण कुठेही जाऊन चेक नाही करू शकत आहे. खरं आहे. आणि चेक केल्यानंतरही ते किती योग्य आहे हे माहिती नाहीये. आणि म्हणजे एक खायचं काय उदाहरण मग समजा? सांगते. तेच सांगते. उदाहरण सांगते. आपण गवळ्याकडचं दूध घेतो म्हणतो. हं. बरोबर आहे की नाही? तर गवळ्याकडचं दूध घेतो कारण ते चांगलं असतं आपलं असं म्हणणं आहे. हे पिशवीतली दूध चांगले नसतात. ॲक्चुअली पिशवीतलं दूध पाश्चराइज असतं. ते सायंटिफिकली त्याच्यावरती ब्रँडिंग आहे.
मी एकदा सकाळी असंच मॉर्निंग वॉकला करत येत असताना ते गवळ्यांचे ते बॉक्सेस असतात ना स्टीलवाले हो. मोठे मोठे, मी बघितलेलं आहे त्यांनी त्याच्यात पाणी ओतत होते डायल्यूट करण्याचं. कशावरती विश्वास ठेवाल तुम्ही? खरं त्याच्यामुळे विश्वास हा तुम्हालाच जाऊन साध्य करायचा आहे. तो मी काय, तुम्ही काय जगात कोणीही देऊ शकत नाही. आणि शेतकरी बऱ्यापैकी प्रोडक्शन वाढवण्याच्या नादामध्ये आता ते शेतकरी असू देत किंवा कोणी असू देत, प्रत्येक जण त्याच्यातून नफा घेण्याचा प्रयत्न हा करतच करतोय. असतो. हो. पूर्वी ते फार कमी होतं. मग यालाच पकडून माझा पुढचा प्रश्न असेल, की समजा आपण अवेलेबल भाज्या घेतल्या, पण काय खायचं? म्हणजे तो कसा असावा? सीझनल असेल किंवा आपला डाएट प्लॅन कसा असावा? किती प्रमाणात खावं? हां, आता डाएट प्लॅन जर म्हणताल तर आपला इंडियन डाएट खरंच सुंदर आहे. ओके. कारण सांगते तुम्हाला मी, कारण इंडियन डाएटमध्ये जे शास्त्र आहे, आपण जे स्वयंपाक करण्याचं शास्त्र आहे, ते अतिशय सुंदर आहे. कारण आपण जेव्हा कुठलीही भाजी करतो, तेव्हा त्याला थोडंसं तेल घालतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे ते फॅट आहे त्याच्यामध्ये. हं. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही जिरं घालता, मोहरी घालता, हळद घालता, मिरची घालता. हे सगळे अँटीऑक्सिडंट आहेत. लसूण. लसूण घालता, हे हो. सगळे कढीपत्ता आहे. सगळे अँटीऑक्सिडंट आहेत, अँटी इन्फ्लेमेटरी आहेत, पाचन वाढवणारे आहेत. त्याच्यामुळे हा एक तुमचा औषधी गोळाच तयार झाला ना. बरोबर. त्याच्यामध्ये समजा तुम्ही मुगाची डाळ घातली आणि मेथी घातली. म्हणजे मेथी, लसूण आणि डाळीची जी भाजी करतो, ही कोलेस्टेरॉल कमी करणारी भाजी असं म्हटलं तरी मी त्याला लेबलिंग देऊ शकते. ओके. तुम्ही माझ्याकडे भाजी आणून द्या, मी त्याला औषधाचं लेबल करू शकते. हं. कारण मेथी आलं म्हटल्यावर आयर्न आहे त्याच्यात. फायबर आले त्याच्यात, बरोबर आहे. त्याच्यानंतर डाळ आली. डाळ म्हणजे प्रोटीन आलं. बरोबर फोडणी घालताना तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं? जिरं घातलं. पाचक आहे ते. मोहरी घातली. मोहरीमध्ये पण ओमेगा 3 असतं. हो. शोधून बघा. त्याच्यानंतर मिरची घातली. कॅप्सासिन आहे त्याच्यामध्ये. कॅप्सासिन आलं की परत त्याच्यातले गुणधर्म आले, अँटीऑक्सिडंट आलं. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मग मेथी घातली, डाळ घातली, मस्त परतवलं, मीडियममध्ये शिजवली. अतिशय सुंदर कोलेस्टेरॉल कमी करणारी भाजी. असं म्हणून त्याला नाव द्या. लोकं बरं पटापट खातील. बरोबर. आणि ती भाकरी बरोबर खाल्ल्यानंतर जे तुम्हाला सूप. मानसिक समाधान मिळतं ना, ते कशातच मिळत नाही. आता जनरली लोकं कॅलरीजमध्ये प्रत्येक प्रॉडक्टवर मागे लिहिलेलं असतं किती कॅलरीज आहेत किंवा काय आहे याच्यावर. पण ते खरंच योग्य आहे का, की ते मोजमाप करून खाणं किंवा ठोकताळ्यात जगणं? ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे, की समजा आता तुम्ही एक उदाहरण देतो. मॅगी मुलांना हं. खूप आवडते हां. मॅगीचं पॅकेट घ्या, त्याला मागे टर्न करा. हं. त्या नूडल्स आहेत. हं. पण त्या नूडल्समध्ये 400 ते 500 कॅलरी एवढीशा पाकिटामध्ये आहे. हे बघितलंय का कधी तुम्ही? नाही. नाही. 400 ते 500 कॅलरीज त्याच्यानंतर ते कुक होतात. म्हणजे अजून त्याच्या कॅलरीज वाढतात. वाढतील. बरोबर की नाही? तर मग त्या मॅगी जर का खायच्या असतील तर 500 कॅलरी आहेत. 500 कॅलरीमध्ये काय-काय बसतं? मोजा. एका पोळीची कॅलरी किती आहे? 60 ते 80 बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 पोळ्यांचं जेवण त्याच्यात होईल. 8 ते 24 बरोबर आहे. एक वाटीभर भाजी घेतली तरी 100 ते 150 कॅलरी येते. बरोबर. वाटी भरून कोशिंबीर येते त्याच्यामध्ये, वाटी भरून भात, वाटी भरून वरण, एक पोळी सगळ्याची कॅलरी 500 ते 600 होती. ते एका नूडल्समध्ये मिळते. आहे का तेवढं पोषण मूल्य त्याच्यात? त्याच्यामुळे फक्त कॅलरी कॅल्क्युलेशन करून चालणार नाही. नाही. त्याच्यात पोषण मूल्य किती मिळतंय हे पण बघण्याची गरज आहे. म्हणजे मी नूडल्स खाऊ नका असं म्हणत नाहीये. मी म्हणतेय वारंवार मुलांना देऊ नका. जर नूडल्स द्यायच्याच असतील तर त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घाला, की जेणेकरून तुम्ही त्याच्यात फायबर्स ॲड करू शकाल आणि मग ते तुम्हाला पोषण मूल्य देण्यास योग्य ठरेल. ओके. पण आपण नूडल्स अशा खातो का? आपण नूडल्स डायरेक्ट ते टाकतो पाण्यात आणि ते शिजल्या की मसाला. खाऊन टाकतो. हां. ह्या अशा प्रकारे नूडल्स दिल्यात तर पोषण मूल्य पण मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला. आणि तेवढ्या कॅलरीमध्ये तुम्ही चांगलं किती अजून छान खाऊ शकता, याचं पण कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. पोट कशाने भरेल? एक नूडल्स खाऊन भरेल का एवढं सगळं खाऊन? बरोबर. जे सटायटी जास्त कशात आहे? याच्यात आहे. म्हणून कॅलरी कॅल्क्युलेशन करताना तुम्ही कंपेअर कशाबरोबर करताय, हे गोष्ट महत्वाची आहे. तेच एक वेफर्सचा पुडा घेतला. मुलं तर सहज खाऊन जातात. बरोबर. एक वेफर्सचा पुडा. तर अगदी तो काय 20 ग्रॅम, 30 ग्रॅम, 50 ग्रॅम पर्यंत असतो. पण ते तळलेला असतो त्याच्यामुळे परत त्याच्यात हाय कॅलरीज आहेत. म्हणजे एवढे-एवढेसे वेफर्स खाल्ले तरी तुम्हाला 300, 200, 150-200 कॅलरी. त्यापेक्षा मूठभरून नट्स खाल्ले, तर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगली फॅट्स मिळतील, त्याच्यापेक्षा जास्त सटायटी मिळते आणि पोषण मूल्यानी भरपूर. ओके. सो असं कंपॅरिझन केलं तर तुम्हाला कॅलरी कशात जास्त, कशात कमी हे बघण्यापेक्षा पोषण मूल्य कशात जास्त, कशात कमी हे बघणं जास्त आवश्यक आहे. मॅम, तुम्ही स्वतःच आता 30-40 पॉडकास्टमध्ये अवेअर करताय, लोकांना एज्युकेट करताय. पण तरीही पिझ्झा आणि याचा ब्रँडचा जो क्रेज आहे,
तो कमी नाही होत आहे. लोकांना हेल्दी ऐकायला छान वाटतं, पण फॉलो करताना ते कोल्ड ड्रिंक्स पितात किंवा याला स्टेटस समजून सिम्बॉल चालतात. म्हणतात. हां. तुमच्याकडे येणारे मॅक्सिमम पेशंट त्याच कॅटेगरीचे असावे कदाचित. हो. तर हे थांबवता कसं येईल? म्हणजे याचं एक्झिक्युशन कसं होईल? झालंय सुरुवात आता. कारण जेव्हा एक 50-55 वर्षाचे काका त्यांच्या एक 25-30 वर्ष वय असलेल्या मुलाला घेऊन येतात आणि म्हणतात, की कोलेस्टेरॉल खूप वाढलंय. हं. त्यांचं नॉर्मल आहे, ह्याचं वाढलंय, बापरे! ह्याचं HbA1c वाढलंय. तेव्हा हा सगळी खुदाई होत असते, की आपण हं. कुठे बघतोय, काय करतोय, काय खातोय आणि तेव्हा या गोष्टी आपल्याला कमी करणं कशा गरजेचं आहे, हे सगळं सांगितलं जातं. कारण पार्टी कल्चर, नंतर आयटी कल्चर यामध्ये या गोष्टी सर्रास खाल्ल्या जातात. पण फक्त त्या गोष्टींचं सेवन थांबवून त्याचं कोलेस्टेरॉल पण जागेवरती आलं, त्याचं वजन पण कमी आलं आणि तो शुगर शुगर म्हणजे डायबिटीजला पण रिव्हर्सल झाला. मग अशा गोष्टी जर का या साध्या-साध्या गोष्टींनी होत असेल, तर कोण कशाला जाऊन त्या खड्ड्यात पडेल? आता अवेअरनेस वाढायला लागलाय. लोकं त्याला अल्टरनेटिव्ह घ्यायला लागलेत. किंवा मी तर म्हणते 25-30 वर्षाचा मुलगा सोडा, माझ्याकडे आता 15, 16, 12, 11 अशा वर्षाची मुलं आहेत, की जी मान काळी झालेली आहे, पोट फुगलेलं आहे. बापरे! ह्या सगळी पीपल आपण जे आहेत, हे सगळे पेशंट जे आहेत, ते सगळे याच्यापासून अल्टरनेटिव्ह देऊन आपण त्यांना बरं केलं. क्या कारण बात! हे खूप दुःखद गोष्ट आहे. हं. तुम्ही तुमच्या मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जाताय, की ह्याला आत्ता डायबिटीज झालाय, याचं कोलेस्टेरॉल आत्ता वाढलेलं आहे. ही तेही किती चेक दुःखद करायला. गोष्ट आहे. हो ना. पण आता समजा आपण असं बघूया, की लोक ठरवतात किंवा टेम्पररी मोटिव्हेशन मिळतं. हं. पण मग एक्सरसाइज किंवा ज्या काही प्रॅक्टिसेस सांगितलेल्या आहेत त्या फॉलो होत नाहीत कोणाला. हं. टाईम शेड्यूल असेल, वर्क लोड असेल किंवा स्ट्रेस जो आता नॉर्मल आहे. तर एक्सरसाइज न करता चान्सेस आहे का, की कमी करता येईल वजन? Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. आता एक्सरसाइजचं तुम्ही बोलताच आहे, तर एक लक्षात घ्या. आपल्याला आपल्या रुटीन ॲक्टिव्हिटीज चालवायला म्हणजे आता तुम्ही बसलाय, तुम्ही काय करताय का? नाही नाही. करत आहे. तुमचं हार्टबीट होतंय, हो. तुमचे लंग्स बीट होतायत, हो. तुमचं लंग्स काम करतायत, तुमचं पोटातलं पचन चालू आहे, तुम्ही माझ्याकडे बघताय, तुमचं हो. विजन चालू आहे, तुम्ही कानाने ऐकताय. याच्यासाठी बॉडी जवळपास 50% ते 60% कॅलरीज वापरते. ओके. झाला पार्ट बाजूला. दुसरा असतो नीट. नीट म्हणजे काय? नॉन एक्सरसाइजिंग ॲक्टिव्हिटी एक्सपेंडिचर. म्हणजे तुम्ही आता इथून आपला पॉडकास्ट संपला, आपण बाहेर जाणार, उठणार, नंतर घरी जायचे आपल्याला, कारपर्यंत जाणार. घरी गेलं की आपण शिड्या चढू नाही तर चालत जाऊ, जे काय करतोय. याच्यासाठी आपल्याला 20% ते 30% कॅलरीज लागतात. बाप. एक्सरसाइजचा पार्ट राहिला किती? 10-20%. नाही केला मग तरी ते पण एवढं ओव्हर दिवसभर हाईप ॲक्टिव्ह राहा. काय? हे बघा, किती खातोय आणि किती खर्च होतोय याला महत्व आहे. जर का तुम्ही दिवसभरात 4,000 कॅलरी खाल्ल्या, जर 2,000 अशा प्रकारे वापरल्या गेल्या, तर 2,000 काय करणार आहे? त्या स्टोअर होतायत. म्हणजे म्हणून खातानाच तुमचं आपण हां. म्हणून इनपुट जर का बॅलन्स्ड असेल, तर बरोबर. तुम्हाला खूप जास्त आउटपुट करायची गरज नाही. 2-2 तास जिम करून काय होतंय? 2-2 तास जिम करून किती कॅलरी बर्न करणार आहे? 500 ते 600 कॅलरी. तो पठ्य बाहेर आल्यानंतर जर त्याने 2 समोसे खाल्ले, संपला विषय. बरोबर. सगळं वाया गेलं. एखाद्या चिप्सचा पुडा खाल्ला, संपला विषय. केकचे 2 तुकडे खाल्ले, संपला विषय. मग तुम्ही एवढ्या गोष्टीला चान्सच कशाला देताय? जर जागरूक राहिलात, तर हे असं होणारच नाहीये ना. असे किती आपल्याकडे पण बघा तुम्ही, अशा किती म्हाताऱ्या बायका किंवा आजोबा अजूनही आपल्याला दिसतात, की दिवसभर कार्यरत असतात बिचारे. हे त्यांचं करतात, त्यांचं हे करतात, त्यांचं ते करतात. सकाळी जाऊन फिरून येतात हे. कुठे असतात हो कारण नाही. त्यांच्या खाण्यावर त्यांचं नियंत्रण असतं. बरोबर. ते कधीच असं बाहेर जाऊन 4 बॉटल हे घेणार नाहीत. तुमचं पेप्सी म्हणा, हे म्हणा. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, याच्यामुळे तुम्हाला इन्स्टंट कॅलरी मिळतीये, पण ती फॅटमध्ये स्टोअर होतीये. कुठे जाणार मग ते? वापरलीच नाही. वापरलीच नाही तर जाणार कुठे ती? आणि म्हणून पोटं फुगतायत. तुम्ही घरचं खा, व्यवस्थित खा, शिस्तीत खा. तुम्हाला क्रेव्हिंग्ज पण नाही होणार. आणि हे का होतं? कारण तुमचं कामाचं प्रेशर. हे पण त्याला कारणीभूत. म्हणजे तुमचा स्ट्रेस तुम्ही मॅनेज करायला शिकलात, तर या पुढच्या गोष्टी जाणारच नाहीयेत.
आता जनरली काय होतं मॅम, की वर्किंग प्रोफेशनल असेल तर तो दर 2 तासाला जाऊन चहा, कॉफी काहीतरी घेतो किंवा एखादं स्नॅक्स होतं त्यासोबत वडापाव असेल आपल्या लोकल हम्म. भागामध्ये, समोसा असेल तुम्ही म्हटलं तसं किंवा एखादा पॅटीस वगैरे खाल्लं जातं आणि मग परत त्याचा लंच ब्रेक होतो. मग परत 4 वाजता कोणासोबत तरी स्मोकिंग वगैरे सुट्टा मारण्यासाठी जातात. परत संध्याकाळी घरी गेल्यानंतर काहीतरी होतं आणि परत रात्रीचं. तर नेमकं किती वेळेस खावं? म्हणजे याला काही सोप्या भाषेत सांगता येईल का, की जेणेकरून जसं आता आपण बऱ्याच वेळेस पॉडकास्टमध्ये पण मी दीक्षित डाएट 2दाच खा किंवा असं कीटो काहीतरी असा एक प्लॅन आहे, तो डाएट प्लॅन आहे. तर असं काही तुमच्या बाबतीत की तो सक्सेसफुल आहे फॉर्म्युला किंवा हे एवढं फॉलो करा मग आपोआप हे वजन कमी होईल? ज्यांना पहिल्यापासून सवय आहे, ज्यांना सकाळची भूक जास्त लागते, त्यांनी ब्रेकफास्ट करायचा, लंच करायचा, डिनर करायचा. ओके. ज्यांना सकाळची भूकच लागत नाही, हं, त्यांनी एखादं फ्रूट खावं हं, आणि साधारण 11च्या दरम्यान ते लंच करू शकतात. डिनरचा टायमिंग त्यांचा म्हणजे त्यांना कमीत कमी खायला लागतं. बरोबर आहे. पण एखाद्या माणसाला जर ब्रेकफास्टची सवयच नाहीये, हं. बरेच लोकं आता अशी दीक्षित डाएट बरोबर. पासून पण हे बरेच सुरू झालेलं आहे, की 2दाच जेवतायत लोकं. हं, तर जर त्यांना भूकच नाहीये, तर तुम्ही बळजबरी नाही घालू शकत. हं, पण तेवढं करूनही त्यांचं वजन हालत नाहीये, तर एखाद दुसरी सवय बदलली, तर त्याच्यात अजून फरक जाणवतो. म्हणजे माझ्याकडे अशी पण लोकं आहेत, की जी 2च वेळा जेवत होती. पण मी साधा छोटासा ब्रेकफास्ट सकाळी सुरू केल्यानंतर, तो जो डिव्हिजन झाली त्यांची, त्याच्यामुळे त्यांना कम्फर्टनेस आला. हं, नाहीतर फक्त 2दा जेवण्याचं म्हटलं, की तो स्ट्रेस होता त्यांना, हं. की मला भूक लागली, की काहीच खायचं नाहीये. म्हणून मी अलीकडे पण जास्त खाईल, पलीकडे पण जास्त खाईल. पण ठीक आहे, मी सकाळी थोडासा ब्रेकफास्ट केलाय, त्याच्यामुळे मला लंचपर्यंत आता काही प्रॉब्लेम नाहीये. मी 3 पोळ्यांच्या ऐवजी 1 किंवा दीड पोळीमध्ये पण तिथे थांबू शकतो. हं. तर बरोबर तुमची सायकल बदलायला सुरुवात होते. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला कशाची आवश्यकता आहे, तुमची भूक कशाप्रकारे आहे, तुमचं कामाचं स्वरूप कशाप्रकारे आहे, यावरती ठरतं तुम्ही किती वेळेला जेवायचं. ओके. आता तुम्ही ब्रेकफास्टचा उल्लेख केला तर नेमकं काय? कारण बऱ्याच लोकांनी ते उसळ किंवा हे प्रमोट केलेलं आहे किंवा बऱ्याच वेळेस आपण कोव्हिडमध्ये बघितलं तर ते प्री पॅक फ्रूटचं यायचं पॅकेजिंग. तर आता ते कधीचं आहे, काय प्रिझर्व्हेटिव्ह काय वापरलं माहीत नाही. तर नेमकं ब्रेकफास्ट हा कसा असावा? ब्रेकफास्ट हा गरम-गरम भला असावा, ताजा? ताजा असावा. कुठलीही थंड गोष्ट ब्रेकफास्टला घेतली, की तुमचं मेटाबॉलिझम हॅम्पर होणार. ओके. म्हणजे काय, की मुसळी, ओट्स, त्याच्यात दूध घालून, हे अशा गोष्टींनी तुमचं मेटाबॉलिझम तिथेच ब्रेक होतं. हं. तुम्ही सकाळी जे काही खाताय ना, पोहे घ्या, उपमा घ्या किंवा इडली घ्या, डोसा घ्या, मुगाच्या दिरडं घ्या, हे पोटभरीच असतं. बरोबर. सकाळ-सकाळ छान पोटाला आराम देणारं असतं. त्याच्यामुळे पोटाला त्रास होत नाही आणि ते जर का खाल्लं तर तुम्हाला दिवसभराची क्रेव्हिंग्ज पण कमी होतात. हं, पण तुम्ही सकाळपासून 12 वाजेपर्यंत काहीच खाल्लं नाही, की तुम्ही 12 वाजता जेव्हा जेवायला बसता, तेव्हा तुमच्या हातामध्ये तो कंट्रोल नसतो. मग हं, तेव्हा तुम्ही वाटेल तितकं खाता. म्हणजे 16 आणि 8 तासाचं जे इंटरमिटंट फास्टिंगवाली लोकं असतात, की त्यांना 8च तास जेवायचं असतं. त्याच्यामध्ये ते काय जेवतात हे पण महत्वाचं आहे. नाहीतर त्या 8 तासामध्ये वाटेल ते खातात. हं, मग त्यांचं वजन हलणारच नाहीये. हं. तुम्ही 2दा जेवा, 3दा जेवा, 4 वेळा जेवा किंवा 8 तासात जेवा. तुम्ही किती जेवताय हे पण महत्वाचं आहे तिथे. हं. काय जेवताय हे पण महत्वाचं आहे तिथे. कारण प्रत्येक पोषण मूल्य असणाऱ्या गोष्टी मिळाल्या, तर तुमची बॉडी तुम्हाला त्रास देणारच नाहीये. बरोबर. म्हणजे तुमच्या आहारात थोडेसे ड्रायफ्रुट्स पण असावेत, फ्रूट पण असावेत, हिरवी पालेभाजी, फळभाजी असावी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते डाळीचे प्रकार असावेत. थोडं पोळी किंवा भात हा पण त्याच्यामध्ये मेन्शन असावा. दही, ताक याच्यासारख्या गोष्टी पण त्याच्यामध्ये मेन्शन असाव्यात. हे सगळं जर का बॅलन्सिंगमध्ये तुम्हाला मिळालं, तर तुमची बॉडी तुम्हाला कुठल्याच बाबतीमध्ये त्रास देणार नाही. ओके. आणि त्याबरोबर आपला थोडा का होईना पण व्यायाम असावा, झोप चांगली असावी, ताणतणावाला स्वतःला व्यवस्थापन करता आलं, की ह्या गोष्टी सुटतात. भाताबद्दल बऱ्याच व्हिडिओमध्ये असं सांगितलंय, काही लोकांचं फेवरमध्ये की भात खा म्हणून आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की पूर्ण बंद करा. आता विशेषतः आपल्या भागामध्ये बोरवेलामध्ये इंद्रायणी पिकतो. हं. तर ते आता माझा स्पेशल प्रश्न असा आहे की विशिष्ट जात भाताची खावी की खाऊच नाही भात की काय होतं नेमकं? कन्फ्युजन काय आहे? हे बघा, पहिलं म्हणजे भात खायचा असेल, तर तो तुम्ही शक्यतो आपण पाण्यात तांदूळ पाण्यात टाकल्यानंतर वरती पांढरं पाणी होतं की नाही, हो. ती चांगली जात समजली पेज. जाते. हां, म्हणजे पांढरं होतं. म्हणजे पाणी हो, पूर्ण बासमती टाकला की पांढरं पाणी होतं वरती. हो. तिथे पांढरट दिसत नाही तुम्हाला, हां. धुरकट दिसत नाही. जे असतं त्याच्यात फायबर जास्त असतं. ओके. बरोबर आहे. अशा प्रकारचा तांदूळ वापरला तर उत्तमच आहे. त्यानंतर किती खाता हे पण महत्वाचं आहे. एवढ्या-एवढ्या भातानं, वाटीभर भातानं तुमचं काहीही प्रॉब्लेम येत नाही.
उलट भात आणि त्याच्याबरोबर डाळ हे पहिल्यापासून आलेलं आपलं अन्न जे आहे, याच्यामध्ये सगळे अमायनो ॲसिड कॉम्बिनेशन झालेले आहे. ओके. त्याच्यामुळे पूर्ण पोषण आपल्याला मिळतं. त्याच्यावरती तुम्ही लिंबू पिळला, की त्याच्यातलं जे लोह आहे, ते आपल्याला शोषण करायला पण मजा येते. बरोबर आहे. हं. त्याच्यावरती जर का तूप घातलं, तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी होतो. त्याच्यामुळे शुगर पण जास्त वाढणार नाहीये. सो असा वरण, भात, तूप आणि लिंबू हा जो आपला कॉम्बो आहे, हा सुपर कॉम्बो समजला जातो तुमच्या न्यूट्रिशनच्या बाबतीत आणि नेमकं आपण तिथे मार खातो. ते खाल्लं की तुमची शुगर वाढणार. असं डिक्लेअर केल्यानंतर लोकं चांगल्या गोष्टींनाच घाबरायला लागले. ओह! ओके. तुम्ही मोदक खाता की नाही? एक हं, मोदक जेव्हा खाता, कधीच मोदक बघा आपला उकडीचा जो मोदक असतो हं. त्याच्यावरती तूप घालल्याशिवाय आपले कोणीच पूर्वज ते खात नव्हते. बरोबर. तूप घातल्याशिवाय. तूप काय होतं? ते तुपामुळे तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो ना. हं, त्याच्यामुळे तुम्ही तो एक मोदक आरामात खाऊ शकता. हं, एक आंबा तुम्ही आरामात खाऊ शकता. पण आम्हाला आंबे खायला बसले की 2 ते 3 आंबे खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही. हं. तिथं मेन खरं. प्रॉब्लेम सुरू होतो. औषध कशाला म्हणतो? मी आहाराला औषध म्हणते की नाही. हं, औषध कशाला म्हणतो? त्याचं एक प्रमाण असतं. त्याची एक वेळ असते आणि त्याचा एक प्रकार असतो. जर तो तसा त्याप्रमाणे त्या वेळेला पाळला, तर काही प्रश्नच नाहीये. तुम्हाला प्रत्येक गोष्ट खायला मिळते. तुम्ही माझे सगळे पेशंटचे जर का फीडबॅक बघितलेत, तर ते खुश असतात आणि आता अशी वेळ आलेली असते, की तुम्ही म्हटलात तरी आमचं वजन वाढू शकणार नाही. हं, हं. किंवा तुम्ही 4 दिवस ट्रिपला गेलात, वाढले 1-2 किलो. ते परत कसं कमी करायचं याचं ट्रेनिंग दिलेलं असतं. त्याच्यामुळे ती पण भीतीची काही गरज नाहीये तुम्हाला. ओके. पण तुम्ही प्रत्येक वेळेला, प्रत्येक घडीला जर दुर्लक्षच करत असाल, हं, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याला सिरियसली घेतलं नाही, तर ते वाढतच राहणार आहे. पण वाढत राहिल्याने परत तुमचे आजार तुम्हाला परत येणार आहेत. हं, हं. निसर्ग काय म्हणतो, जे दिलंय ते तुमच्या वयाप्रमाणे, तुमच्या प्रकारे, तुमच्या योग्य प्रमाणात जर का घेतलात, तर तो तुम्हाला कधीच त्रास देत नाही. ही प्रत्येक गोष्टीचा हा नियम आहे निसर्गाने दिलेला. हं. तो नियम पाळलात तर मला नाही वाटत काही मोठा प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. ओके. आता तुम्ही तुपाचं हे घेतलं. तूप किती प्रमाणात खावं? म्हणजे काय होतं लोक मग चपातीलाही तूप लावतील, भाजीतही 1 ते टाकतील. 2 चमचे रोज आपण खाऊ शकतो. ओके. आरामात खाऊ त्याच्यामुळे शकता. आपलं फॅटमध्ये काही हे होणार नाही. तुमचं जे तूप आहे, गाईचं तूप जे म्हणतो, त्याच्यामध्ये शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स असतात, जे आपल्या आतड्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं खाद्य देत असतात. त्याच्यामुळे आपलं मेटाबॉलिक रेट पण सुधारतो, आपलं वजन पण कमी व्हायला मदत होते. ओके. प्रमाण सांगितलं 1 ते 2 चमचे तुम्ही आरामात खाऊ शकता. आता तुमच्या एका मागच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही अंडा या विषयावर बोलले होते, की अंडे खायलाच पाहिजे. बरीच लोकं म्हणतात आम्ही व्हेगन आहे किंवा नॉन-व्हेज मध्ये येत नाही. तर हे अंडं आता बेसिकली काय होतं मॅम, की याच्यामध्ये पण एक बॉयलरचा आणि गावरान याच्यामध्ये पण वाद आहेत बऱ्याच लोकांचा. तुमचं ओपिनियन काय आहे? पोषण मूल्य बघितली तर फार काही त्याच्यामध्ये डिफरन्स नाहीये. बरं. पण अंडं खावं. हं. गावरान खा किंवा तुम्ही बॉयलर खा. कारण अंडं हे एक तर पहिलं तर स्वस्त आहे. हं. प्रत्येक जण खाऊ शकतो असं बरोबर. फूड आहे. बरोबर आहे. हं. आपल्याकडे जे प्रोटीन जे सगळेजण ओरडतात, त्याची रिक्वायरमेंट जवळपास 30% ते 40% रिक्वायरमेंट कंप्लीट व्यवस्थित करायची असेल, तर तुम्ही अंड खाल्लं तर इझिली होते. हं. बरोबर आहे. एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम आहे. बरोबर. हां. पण आता त्याच्यातून पण भीती निर्माण करतात लोकं, पण येलो खायचं का फक्त पांढरंच खायचं? हं. येलोमध्ये सगळी पोषण मूल्य जास्त प्रमाणात आहेत. म्हणजे कोलिन तुमच्या ब्रेनला थंडावा देण्यापासून व्हिटॅमिन डी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे झिंक आहे, सेलेनियम आहे, सगळं ते अंड्यामध्ये आहे. मग अशा गोष्टी ज्याच्यापासून जीव निर्माण होतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याचं पोषण मूल्य किती हाय असणार आहे. बरोबर. तेच खायला आपण घाबरतो. आपण पिवळं टाकून देतो. नका टाकून देऊ. अजिबात टाकून देण्याची गरज नाहीये. तुम्ही जर का 30च्या खाली असाल, तुमचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल, तर तुम्ही 2 ते 3 अंडीपर्यंत आरामात पिवळं खाऊ शकता. लहान मुलं असतील तर 4 अंड्यांचं पिवळं पण खाऊ शकतात. 50च्या वरती गेलात, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, परत त्याची गोळी पण चालू आहे. अशा वेळेला एका अंड्याचा येलो खाऊन उरलेले तुम्ही व्हाईट पण खाऊ शकता. फक्त येलो फेकू नका, अशी माझी विनंती आहे, की जर येलो असेल आणि तुम्हाला ते चालत असेल, तर अंड्याचं येलो फेकू नका. कारण ते पिवळं तुम्हाला सगळ्यात जास्त प्रोटीन म्हणण्यापेक्षा पण सगळ्यात जास्त पोषण पोषण. मूल्य देणारा पार्ट आहे. तो टाकून दिलात, तर मग तुम्ही काय खाणार आहात? असा खरं आहे. प्रश्न निर्माण होतो. आणि अंडं खावं, सगळ्यांनी खावं. फक्त आता व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन मधला प्रकार आहे. पण आता अशी पण लोकं आहेत, की ते एक खातात, बाकीचं नॉन-व्हेज खात नाहीत. हं. पण त्याच्यामुळे त्यांची बरीचशी पोषण मूल्य त्यांना मिळतात. पण याचा अर्थ असा नाही, की व्हेजिटेरियनमध्ये काही नाही. व्हेजिटेरियनमध्ये पण चांगले सोर्सेस आहेत. पण जर तुम्हाला चांगला सोर्स हा मिळतोय, तुम्ही ते खाऊ शकता.
तर नक्कीच त्याचं तुम्ही सेवन करायला काहीच हरकत नाही. आता आपण नॉनव्हेज बद्दल बोललो, मीट असेल किंवा हे असेल. आता व्हेज मध्ये काय ऑप्शन्स आहेत? बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, की मोरिंगा म्हणजे शेवग्याची जी पावडर आहे ती सुपर फूड आहे, ते मिळतात. पण हे खरं आहे का? का हा एक ट्रेंड आहे ऐकलेला सोशल मीडियावरचा? आता सोशल मीडियावरती मी एक 3-4 पोस्ट अशा टाकल्या होत्या, की कोबीची भाजी पण कोलेस्ट्रॉल कमी करते. ओके. मेथीची भाजी पण कोलेस्ट्रॉल कमी करते. हं. आपण नॉन-व्हेजमध्ये जी लोकं माहिती असेल ज्यांना ते सुके असतात ना, सुकट हं. वगैरे, त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 दिवस पुरणारं B12 पण इझिली मिळतं. ओके. मग ही जी गोष्टी आहेत, हे खरे सुपरफूड आहेत. एकाच गोष्टीला नाव देऊन तुम्ही जर का त्याला सुपरफूड कराल प्रमोट तर ते केलं. नाहीये. हं. तुम्ही जे खाताय त्याच्यामुळे तुम्हाला पोषण मूल्य किती मिळते ते तुमचं सुपरफूड आहे. म्हणजे मेथीची भाजी पण तुमची सुपरफूड आहे. खरं. कोबीची भाजी पण तुमचं सुपरफूड आहे आणि त्याबरोबर नॉन-व्हेज मधले काही पदार्थ पण तुमचे सुपरफूड आहेत. तुम्ही किती कसे घेता याच्यावरती आहे. आता मँगोला तर आपण फळांचा राजा म्हणतो. बरोबर. पण तो तुम्ही जास्त प्रमाणात घेतला की तुमची शुगर हाय करते. मग हं. त्याला तुम्ही राजा कसं काय म्हणताय? हं. हा प्रश्न येतो. मग मी म्हणेल त्याची जागा पेरूला द्या. हं. कारण त्याची सायंटिफिक प्रूफ जास्त पुढे आलेली आहे. त्याचे सायंटिफिक बेनिफिट जास्त पुढे आलेले आहेत. अवेलेबिलिटी आणि परवडणारा पण आहे. परवडणारं आहे. हे खरं पण आहे. बघा. आता काय झालं होतं, की मागे तो ज्यावेळेस रील व्हायरल झाला किंवा मोदी साहेबांचं एक भाषण होतं. त्यांनी शेवग्याच्या शेंगाला इतका मोठा बनवून टाकला, की ₹400 किलोपर्यंत गेला. मग ते लोकं खाऊच शकत नाही ना. ते फक्त सोशल मीडियापुरतं राहिलं. प्रत्येकाच्या आहारात येऊ शकत नाही ते. म्हणूनच म्हटलं ना तुम्ही सगळ्या ग्रीन व्हेजिटेबल्स हं. आहेत की नाही, ह्या सगळ्या सुपरफूड आहेत आपल्यासाठी. म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या सगळ्या. कारण आता एक संशोधन झालं, त्याच्यामध्ये जवळपास एक 5,000 ते 7,000 लोकं इन्व्हॉल्व होती. त्याच्यामध्ये असं फाइंड झालं, की त्यांना आपण झोप आणि आहार याच्याविषयीचा स्टडी झालेला होता. तर त्याच्यामध्ये असं फाइंड आउट एक सरप्रायझिंगली असं फाइंड आउट झालं, की चहा, कॉफीमुळे तुमची झोप डिस्टर्ब होत नाहीये हं. किंवा तुम्ही खूप मोबाईलमध्ये बघितल्यामुळे झोप डिस्टर्ब तर हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या ज्या लोकांनी जास्त खाल्ल्या, त्या लोकांमध्ये झोपेचं म्हणजे जी डीप स्लीप म्हणतो ना आपण, शांत झोप, त्याचं प्रमाण जास्त आढळून आलं. त्याचा डायरेक्ट संबंध नाहीये, पण पालेभाज्या, फळभाज्यामध्ये फायबर्स असतात. बरोबर आहे की नाही? हे फायबर्स जे असतात, हे तुमच्या बॅक्टेरियासाठी, पोटातल्या बॅक्टेरियासाठी फूड म्हणून तयार करतात. प्रीबायोटिक असं हं. तुम्ही हं. ऐकलं असेल की नाही? तर ह्या प्रीबायोटिक म्हणून त्याचा उपयोग होतो. आणि त्याच्यापासून जे सिग्नल्स जातात, ब्युटेरिक ॲसिड वगैरे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड तयार होऊन, ते तुमच्या वेगस नर्व्हला स्टिम्युलेट करतात आणि वेगस नर्व्ह ही आपल्या बॉडीला काम करायला मदत करते, शांत ठेवायला आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. हं. हं. म्हणजे त्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांना किती महत्त्व दिलं पाहिजे तुम्ही आहारात, खरं. हे पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. जे आपण निग्लेक्ट करतो. हं. प्रत्येक गोष्टीचं डायरेक्ट कनेक्शन नाहीये, पण आहारात तुमच्या बॅलन्स असणं, म्हणजे प्रत्येक गोष्ट असणं, प्रत्येक हं. गोष्टीचा बॅलन्स असणं, हे खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला ते निरोगी शरीर देईल. खूप छान. मॅम, आता आपण पाणी हा टॉपिक घेऊया, की पाण्यामुळं वजन कमी होतं का? किंवा ते कशा पद्धतीने? एन नंबर ऑफ व्हिडिओज आहेत. म्हणजे ज्यावेळेस मी हा टॉपिक बघत होतो, तर उभा राहून पाणी पिऊ नये किंवा या धातूच्या भांड्यात प्यावं वगैरे, वगैरे. एवढं सगळं समोर ठेवलं ना, लोक एक्सेप्ट नाही करत. म्हणजे ते ऐकण्यापुरतं ठीक आहे, ती तात्पुरतं लाईक्स होतं, पण फॉलो करणं काय आहे? प्रत्येकाला ते शक्य नाहीये ना, तांब्याचं भांडं घेऊन जाणं, प्रत्येकाच्या परवडणं, खिशाला पण परवडलं पाहिजे. तर पाण्याचा रोल काय वजन कमी करण्यामध्ये? H2O सगळ्या एन्झाइमॅटिक रिएक्शनमध्ये तुम्हाला पाणी लागतं. बरोबर. त्याच्यामुळे आपण नेहमी म्हणतो, की हायड्रेशन मेंटेन करा, हायड्रेशन मेंटेन आता एवढं मोठं ऊन आहे. त्याच्यात आपण किती डिहायड्रेट होतो. तर हायड्रेशन मेंटेन करणं हे गरजेचंच आहे. दिवसभरात मिळून तुम्हाला मी म्हटलं 2 ते 3 लिटर पाणी जर असेल तर ओके असतं. आता ते 2 ते 3 लिटर आम्ही मोजायचं कसं आणि प्यायचं कसं? हं. हा लोकांचा प्रॉब्लेम असतो. बरोबर आहे. त्याच्यासाठी सोपी आयडिया काय आहे? ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. हं. ब्रेकफास्टच्या आधी अर्धा तास, ब्रेकफास्ट नंतर अर्धा तास 1-1 ग्लास पाणी प्या. बरं. तसंच लंचच्या आधी, नंतर 1-1 ग्लास पाणी प्या हं. आणि डिनरला 1-1 ग्लास पाणी प्या आधी आणि नंतर. 6 ग्लास झाले. 11 वाजता आणि 4 वाजता 1-1 ग्लास पाणी प्या. आता उन्हाळ्यात तर लागतंच. हं. बरं नुसतंच पाणी पिण्याचा खूप कंटाळा येतो कधी-कधी आपल्याला. बरोबर. मग लिंबू पाणी प्या, हं. न साखर घालता. ताक प्या, ते पण आहे. फळं खा, त्याच्यात पण तुम्हाला हायड्रेशन मिळतं. आता वॉटरमेलन, मस्कमेलन सारखी फळं की ज्याच्यात भरपूर हायड्रेशन असतं. बरोबर आहे. बरोबर. अशा प्रकारची फळं खाल्ली तर तुम्हाला हायड्रेशन मिळतं. साधं आपलं माठातलं पाणी व्यवस्थित स्टीलच्या ग्लासात घेतलेलं असतं आणि आपण तसंच जर का फॉलो केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. कुठलंही मिनरल वॉटर, हं. ह्याचं हं. वॉटर, तांब्यातलं वॉटर काही ब्लॅक गरज वॉटर. नसते. ब्लॅक वॉटर, पिवळं वॉटर, हिरवं वॉटर सगळं डिटॉक्स म्हणतो ना आपण ते
काही नाही. पाणी सगळ्यात बेस्ट डिटॉक्स वॉटर आहे आणि हे सगळ्यांनी सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे. जिऱ्याचं पाणी, लिंबूचं पाणी, ह्याचं पाणी, त्याचं पाणी, कुठलं जास्वंदाचा सब्जा. चहा, सब्जा ते हे सगळे आहेत. ॲडिशनल बेनिफिट आहेत. पण पाणी जे डिटॉक्स करतं ना बॉडीमध्ये, ते काम बाकी कोणीही करू शकत नाही. ओके. पण मग पाण्याचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता, हे करू शकता. असे पाण्याचे वेगवेगळे प्रकार जे शुगर ॲडेड नसतील, ते तुमच्यासाठी सगळे छानच आहेत. काय समजा वादच नाही. कोमट पाणी पिलं तर काय स्पेशल बेनिफिट्स? तुमची बॉडी कुठलंही प्या, कोमट प्या, गरम प्या, गार प्या, कुठलंही पाणी प्या. तुमच्या बॉडीत गेल्यानंतर ते तुमच्या डिग्रीला सेटच मॅच करत होतं. असतं. हो. त्याच्यामुळे त्याचा काहीही फारसा ॲडिशनल बेनिफिट नाही. आता आपण बऱ्याच वेळेस छोटे-छोटे स्नॅक्स खात असतो ड्युरिंग डिनर किंवा लंचच्या गॅपमध्ये. तर याच्यामध्ये कॅलरीज काउंट नाही होत किंवा जे त्यावेळेस अवेलेबल असेल ते खातो आणि याच्यामुळे आपण जे काही फॉलो करतोय डाएट प्लॅन असेल किंवा जे काही आपल्याला कन्सल्टंटनी सांगितलेलं असेल ते मिस होतं आणि हे आपल्याला एकट्यालाच माहीत असतं जो खातोय त्याला. कदाचित घरच्यांनाही माहीत नसतं आणि तो कन्सल्टंट समोर पण ओपन अप होत नसेल, पण रिझल्ट मिळत नाही किंवा ते फार पण फरक नाही पकडले पडत. जातात. कसं काय? पकडले जातात. मग वजनाचा काटा सांगतो ना लगेच. कुठेतरी नाही, मग काहीतरी तो घोळ असं म्हणू झालाय. शकेल ना, की फरक नाही पडत आहे किंवा असं काही? नाही ना, मग त्याची हिस्ट्री घेताना तो बरोबर बोलतो. डॉक्टरांसमोर तुम्हाला खोटं बोलून चालतच नाही. तुम्ही जर का हिस्ट्री दिली नाही, तर ते तुमचे बदल कसे काय करणार आहेत? त्याच्यामुळे रादर त्यापेक्षा तुम्ही हे जे छोटे स्नॅक्स ऑप्शन असतात, हे हेल्दी घ्या. म्हणजे एक जर सँडविच खाल्लं, तर त्याच्यामध्ये भरपूर ग्रीन चटणी, टोमॅटो, त्याच्यानंतर चीज पण खाऊ शकता. असं काही नाहीये. लहान मुलांना तर चीज द्या मी म्हणेल. खूप चांगला प्रोटीनचा सोर्स आहे तो. लहान मुलांना चीज. मखाणे आहेत. घरी केलेला आपण म्हणतो, की पातळ पोह्यांचा चिवडा असतो. पण डाएट चिवड्याला जर का गेलात, तर त्याच्यात बघा साखर किती असते. पण तो हेल्दी म्हणून खातो आपण. भरून-भरून साखर घातलेली असते त्याच्यामध्ये. तोच घरी केलेला चिवडा तुम्ही घेऊ शकता. मखाणा घेऊ शकता. मखाणा पण छान आहे आपल्याकडे. हल्ली ते एअर फ्रायरमध्ये बऱ्याच गोष्टी करतायत लोकं, हो. की ते तळलेलं नसतं त्याच्यामुळे ते पण हेल्दी. म्हणजे बरेचसे चिप्स तयार करतात, की आता बीट आहे. ते बीट हे करतात, स्लाइस करतात ते त्याच्यामध्ये रोस्ट करून घेतात मस्तपैकी एअर फ्रायमध्ये. दॅट इज अल्सो गुड. तुमच्या बॉडीला काय चालतंय? तुम्हाला शुगर आहे का? तुम्हाला वजन कमी करण्याचा टास्क आहे का? हे बघून त्यातले स्नॅक्स पण आपण खाऊ शकतो असं काही नाहीये. साधे मूठभर शेंगदाणे लय भारी काम करून देतात. ओके. प्रोटीनचा सोर्स आहे, चांगले फॅट मिळतात, ओमेगा 3 पण आहे, पोट पण भरतंय, सॅटिस्फाय सिग्नल येतात, खा-खा होत नाहीये. जी लोकं ड्रिंक करतात किंवा ओव्हर ड्रिंक करतात म्हणेल मी, ऑकेजनल नाही. तर त्यांच्या केसमध्ये पोटाचा घेर वाढलेला असतो. थरथरी येते बघा बऱ्याच लोकांना. हं. पण ते किती त्यांचं जेवण चालू असतं. तर मग तुमच्याकडे आलेल्या पेशंटला बघितल्यानंतर म्हणजे हे असं का होतं? याचं रिझन काय बेसिक? काय नाही, तुमचं जर का हायपोग्लायसेमिया झाला असेल ड्रिंक्स घेऊन, त्याच्यामुळे तुम्हाला ती थरथरी येतच असते ना. हां. ओके. त्यामुळे अगदीच तुम्हाला आता दारू प्यायचीच आहे समजा, बरोबर आहे ते. तर काय करायचं, एक तर ती क्वांटिटी लिमिटमध्ये घ्या. दुसरं म्हणजे त्याच्याबरोबर स्नॅक्स जे असतात ते हेल्दी घ्या. म्हणजे तुम्ही सॅलड्स वगैरे घेऊ शकता त्याच्याबरोबर. बरोबर आहे. त्याच्यानंतर पनीर सारखं रोस्ट करून घेऊ शकता किंवा चिकन असेल तर रोस्टेड चिकन त्याच्याबरोबर घेऊ शकता जेणेकरून तुमच्या पोटामध्ये ते बराच वेळ थांबतं. तुम्हाला पुढची भूक होत नाही आणि मग तुम्हाला ओव्हर ईटिंग पण होणार नाही झाल्यानंतर. म्हणून चांगले स्नॅक्स त्याच्याबरोबर घेतलेत तर आहे. पण डॉक्टर काय कुठलंच हे तुम्हाला अल्कोहोल कितीही क्वांटिटीमध्ये असलं तरी रेकमेंडेड नाही. ओके. पण तुम्हाला ते घ्यायचंच असेल, तुम्ही या प्रकारे घेतलं तर निदान वजन न वाढता बऱ्यापैकी तुमचा त्याच्यावरती कंट्रोल होऊ शकतो. मोस्ट डिमांडेड प्रश्न की काही न करता पोटाचा चरबी कशी कमी करायचा? घेर कसा कमी करायचा? आहाराचे नियम पाळा. तुमचं थोडं तरी स्वतःला म्हणजे मी म्हणेल की तुम्ही काय 10 किलोमीटर चालायचं नाहीये. पण रोजच्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह राहा. मी उठते, बेल वाजली तर मी उठून उघडेल. जिना असेल तर मी मुद्दाम चढ-उतार करेल. त्याला वेगळा एक्सरसाइज करायची गरज नाही. तुमचं आहाराचं जे प्रमाण आहे, ते बॅलन्समध्ये ठेवा, नियंत्रणात ठेवा. रात्रीचं जेवण शक्यतो लवकर करायचं बघा. खूप उशिरा स्नॅक्स, खूप उशिरा जेवण, अति जेवण, तेलकट जेवण हे असं टाळण्याचा प्रयत्न करा. आणि आपण रोजच्या आहारात जे खातोय, तेच जर का तुम्ही व्यवस्थित घेतलत, घरातलं घेतलत, तर कॅलरी कॅल्क्युलेशनची पण तुम्हाला गरज पडणार नाही. असं जेवण घेतलं तर बरोबर तुम्हाला कळेल की तुमचं पोट बरोबर मागे जायला लागलेलं आहे. आता मागे एक कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती साखर वर्सेस गूळ. तर तुमचं ओपिनियन काय आहे? काय बेटर आहे? बायोकेमिस्ट्रीच्या माणसाला बोलवायचं त्याच्यासाठी. साखर आणि गूळ केमिकल फॉर्म्युलामध्ये फार काही फरक नाहीये. म्हणजे अगदी 10-20 कॅलरीचा फरक आहे. काही घेतलं तरी घातकच आहे. तेवढीच शुगर वाढवतो. तुम्ही स्वतः म्हणजे करून गूळ हेल्दी नाहीये इन शॉर्ट. नाही, काहीच नाही, संबंध नाही. त्याच्यामध्ये त्या
ऍडिशनल मध्ये तुम्ही जे बेनिफिट म्हणताय ना, त्याच्यामध्ये जे मिनरल्स वगैरे ना, ते बॉडीला खूप नगण्य आहेत. त्याच्यामुळे हम्म. त्याच्यामध्ये फार ऍडिशनल बेनिफिट अजिबात नाही. तेवढंच शुगर वाढवतं. गुळाचा चहा म्हणून जे विकतात आणि आणि साखरेचा एक किती घेतात. स्टोअर्स ओपन झाले त्या फ्रँचायझी. फ्रँचायझी ओपन झाल्यात. पण हो. लोकांना हे कळतच नाही ना, की बायोकेमिकली दोघंही सेमच आहेत. एका आईची 2 लेकरं आहेत. हम्म. एक फक्त 2 वर्ष आधी जन्माला आला, एक 2 वर्षानंतर जन्माला आलेला आहे. पण दोघांचे परिणाम सेमच आहेत. आता जनरली आपण बघितलं की जी लाईफस्टाईल आहे ती चेंज झाली आणि लोक उशिरा झोपतात. पूर्वी ते 8-9 वाजता होतं, मग 10. आता अगदी म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण गेलं तर 12ला पण मी जागा असतो. 12:30ला काहीतरी चेक करत असतो. आणि मग याचा काहीतरी परिणाम होतो का खूप होतो. याच्यामध्ये? तुमची झोप डिस्टर्ब झाली, की तुमचे सगळे हार्मोन्स बिघडायला लागतात. ओके. तुमची झोप डिस्टर्ब झाली, की पहिलं म्हणजे तुमची रिपेअर सिस्टम खराब होते. हम्म. म्हणजे दिवसभराचं जे काही बॉडीला रिपेअरिंग सिस्टमला लागतं, त्याला तुम्ही वेळच देत नाहीये. त्याच्यामुळे तुमचे हार्मोनल पण इम्बॅलन्स व्हायला लागतात. तुमचे हार्मोन हालायला लागले, की इन्शुलिन रेझिस्टन्स पण यायला लागतो. म्हणजे हळू-हळू तुम्हाला प्री डायबिटीज, डायबिटीजकडे पण जायला लागतो. तुम्ही जर व्यवस्थित वेळेत झोप घेतली नाही, तर तुमचे क्रेव्हिंग्ज पण वाढतात. कारण आपण तेवढा वेळ जागे राहतोय ना. बरोबर. जेव्हा सिस्टम झोपण्यासाठी तयार असते, रिपेअरसाठी तयार असते, तेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह असतात. त्याच्यामुळे ती म्हणते, "द्या काहीतरी आता मला सगळं जागरणाचं वातावरण करून ठेवलेलं आहे." अशा लोकांची वजनं पण लवकर वाढतात. त्याच्यानंतर स्ट्रेस हार्मोन, स्ट्रेस असला कीच आपण ह्या गोष्टी जास्त करतो मुद्दामून. म्हणजे जागणं किंवा काय. तर ते स्ट्रेसमुळे पण आपल्याला कॉर्टिसॉल रिलीज होतं, ते पण आपलं शुगर वाढवतंय. त्याच्यामुळे झोप डिस्टर्ब की सगळं डिस्टर्ब असं म्हणायला काहीच हरकत नाही. झोप हा आपला रामबाण उपाय आहे सगळ्या आजारांची रिकव्हरी करण्यासाठी आणि ती व्यवस्थित 7 ते 8 तासांची झालीच पाहिजे. ओके. आता समजा एखाद्याचं तुमच्याकडे आलेल्या पेशंट बद्दल विचारतोय, स्पेसिफिक केस स्टडी असेल तर, की त्याचं वजन कमी झालं, नंतर मग थोड्या दिवसानं परत ते आहे त्या स्थितीत गेला आणि मग तो डिमोटिव्हेट झाला आणि आता त्यानं सोडून दिलं, तो फॉलो नाही करत. असं काही होतं का? किंवा का केसमध्ये होतं? माझ्या केसमध्ये असं मी होऊ देत नाही सहसा. ओके. कारण मी काय करते, तुमचं वजन कमी झालंय, तर मी त्या माणसाला मेंटेनन्स फेजमध्ये ठेवते. म्हणजे 1 ते 2 महिने तो त्या स्थितीत राहायला पाहिजे. मग त्याला जास्त खावंसं वाटतंय का? कमी खावंसं वाटतंय का? काय होतंय? नेमकं काय प्रॉब्लेम येतोय? ते सॉल्व्ह करायला त्याला मदत करतो आपण. त्याच्यामुळे असं होत नाही, की ते वजन आता कमी झालंय आणि परत हे वाढलेलं आहे. जर तो माझ्या टचमध्ये नसेल, त्याने मेंटेनन्स फेज व्यवस्थित कव्हर केली नसेल, तरच असं होण्याची शक्यता असते आणि त्यावेळेला जर तो माझ्याकडे परत आला, तर मी परत त्याला त्या जागेवरती आणण्याला नक्की मदत करते. खूप अवघड नाहीये. थोडंसं मोटिव्हेशन कमी झालेलं असतं आणि त्या आपण म्हणू ना रस्त्यापासून भटकलेला असतो. "बाबा रे, असाच आलास की हेच तुझं माहेर आहे. ओके. इथंच असं राहिलं तर काही वजन वाढणार नाही." ओके. आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तुम्हाला थोडक्यात उत्तर द्यायचं एका शब्दात, एका ओळीत वगैरे. तर पीसीओएस मध्ये वेट गेन होतं, ते डाएटनं रिव्हर्स होऊ शकतं का? 100%. त्यासाठी काही उपाय सांगू शकाल का प्रेक्षकांना? काही नाही. जर तुमचं वजन वाढलेलं असेल, बरोबर आहे, तर तुम्ही वेट रिडक्शनकडे या, लाईफस्टाईल सुधारा, झोप सुधारा, व्यायामाला सुरुवात करा, डन. थायरॉइडच्या पेशंटचं जाऊ शकतं परमनंट? हो, गेलेली आहेत. बेली फॅट हे हार्मोनल आहे की लाईफस्टाईल आहे? बेली फॅट डिफेक्ट. हे जवळपास 70% ते 80% लाईफस्टाईल आहे. उरलेलं हार्मोनल असू शकतं. पण ओके. हार्मोन फिक्स केलं की ते परत जागेवर येतं. आता जिम मध्ये किंवा ही विकली जाणारी प्रोटीन सप्लिमेंट असतात, ही खरीच प्रोटीन सप्लिमेंट आहेत का ती केमिकल्स आहेत? नाही, त्याच्या ब्रँडवरती ठरतं, की त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे. त्याच्यातले कंटेंट हे फक्त आयसोलेट वगैरे जर असतील, अगदी 2 किंवा 3च असतील, तर ते बऱ्यापैकी चांगलं असू शकतं. पण प्रिझर्व्हेटिव्ह आहेत, ॲडिटिव्हज आहेत, तर ती नक्कीच आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. आता बऱ्याचशा कोल्ड ड्रिंक्सवर 0 शुगर किंवा 0 कॅलरीज असं लिहिलेलं असतं, पण आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरतात. तुमच्या दृष्टीनं काय? कारण आर्टिफिशियल स्वीटनर तेवढ्यापुरते जरी तुम्हाला वाटत असतील, की ते सेफ आहे, त्याच्यात शुगर नाहीये, तरी ते लाँग टर्ममध्ये आपल्याला नेहमी घातकच असतात. कारण ते आपल्या बॉडीला माहिती नसतात आणि त्यांनी बॅक्टेरियल फ्लोरावरती पण डिस्टर्ब व्हायला खूप त्रास होतो बॅक्टेरियल फ्लोराला. तो जर हॅम्पर झाला, तर पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. ओके. आणि लास्ट प्रश्न की रिफाइंड ऑइल जे आपण खातो, कन्झ्युम करतो, पाम ऑइलच्या कॅटेगरीमध्येच येतं ते. तर त्याचा डायबिटीज किंवा वजन वाढीवर काय इम्पॅक्ट आहे? खूप डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. कारण रिफाइंड ऑइलमध्ये काहीच नाहीये. ओके. सगळे गुणधर्म काढून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे शक्यतो घाण्याचं फिल्टर ऑइल वापरावं, की जे तेलातले जे चांगले गुणधर्म आपल्याला लागतात ते त्याच्यामध्ये मिळतात. पण जर का तुम्हाला तळण्याचं काम करायचं असेल, तर तेवढ्यापुरतं तुम्ही रिफाईन ऑइल वापरू शकता. अदरवाईज तुमच्या प्रत्येक कुकिंगला तुम्ही फिल्टर ऑइलचा उपयोग केला तर जास्त चांगलं आरोग्यासाठी आहे.
खूप छान. होपफुली तुम्हाला खूप चांगली व्हॅल्यू मिळाली असेल. मॅमनी खूप सोप्या पद्धतीने आणि सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितलं. मॅमच्या टीमचा कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. जर तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला, तर आपण मॅडमना पुन्हा विनंती करू एका नवीन विषयासोबत. आज रजा घेतो. मॅम, थँक यू. थँक्यू.